नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जंक फूड खाण्याचे काय काय डिसएडव्हान्टेजेस आहे. मी तर ऍडव्हान्टेजेस म्हणणार नाही, कारण ऍडव्हान्टेजेस तर काय असू शकतात की ते प्रोसेस फूड असतं, रेडीली अवेलेबल होतं आणि आपण त्याचं कन्झम्पशन करतो. पण तुम्हाला माहित आहे का की जर आपण हे जंक फूड चा वापर आपल्या आहारामध्ये, आपल्या जीवनामध्ये जर जास्त केला तर याचा फायदा तर नाही, तर आपल्या शरीरावर खूप जास्त याचा इम्पॅक्ट होत असतो, याचा तोटा होत असतो. म्हणून काय असू शकतं की जंक फूड म्हणजे नेमकं काय, की असं फूड असतं की जे ऑलरेडी रेडीमेड फूड असतं, जसे की ते प्रोसेस केलेलं असतं, त्यामध्ये अनहेल्दी ऍडिटिव्ह ऍड केल्या जातात, जसे की कलरिंग एजंट ऍड केल्या जातात, वेगवेगळे स्वीटनिंग एजंट ऍड केल्या जातात, किंवा याच्यामध्ये हाय शुगर ऍड केल्या जाते. तर वेगळे असे याचे वेगळ्या ऍडिटिव्ह पासून, वेगवेगळ्या पदार्थापासून हे जंक फूड काय केल्या जातात, बनवल्या जातात. जंक फूड मध्ये लो न्यूट्रिएंट्स असतं आणि यामध्ये व्हिटॅमिन आणि मिनरल्सचं प्रमाण खूप कमी प्रमाणामध्ये असतं. यामध्ये लो फायबर असतं आणि हे जे जंक फूड आहे हे अनहेल्दी सॅच्युरेटेड फॅट पासून बनवल्या गेलेलं असतं. म्हणून काय की यांचा इम्पॅक्ट आपल्या शरीरावरती खूप होतो. कारण काय होतं की जर आपण हेल्दी फूड खाऊ, जसे म्हणजे हेल्दी फूड मध्ये आपण फ्रुट्सचा समावेश करू, पालेभाज्यांचा समावेश करू, पण ऑलरेडी प्रोसेस केलेले फूड्स ते खूप दिवसापासून बनवलेले असतात, पॅक केलेले असतात, आणि जर त्याचं कन्झम्पशन आपण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये जास्त करू तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला खूप जास्त होतो. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जर आपण जंक फूडचा समावेश जास्त करू तर त्याचे डिसएडव्हान्टेजेस काय काय होतील. तर सर्वात महत्वाचा डिसएडव्हान्टेजेस म्हणजेच काय की जर आपण जंक फूडचा वापर जास्त करू तर आपलं वेट गेन होऊ शकतं, कारण यामध्ये सॅच्युरेटेड फॅट असतं. ते काय होतं, त्याच्यामुळे काय होऊ शकतं, आपली जे फॅट आहे ते वाढण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. आणि जर आपण जंक फूडचा वापर जास्त केला तर आपल्याला इनडायजेशन म्हणजे अपचन सुद्धा होऊ शकतं. त्यानंतर आपली ब्लड शुगर लेवल सुद्धा वाढू शकते. त्यानंतर आपल्याला टाईप 2 डायबेटिक मेलायटस सुद्धा होऊ शकतो. आणि जर खूपच जास्त कन्झम्पशन केलं तर आपल्याला कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. कॅन्सर म्हणजे कर्करोग सुद्धा होऊ शकतो. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर खूप असे डिसएडव्हान्टेजेस आहेत, जसे की आपल्याला काही स्किन प्रॉब्लेम असतील. जर आपण जास्त जंक फूड खाऊ तर आपल्याला हार्ट डिसीज होतील, मेनली हार्ट अटॅक. तुम्ही बघताय आजच्या युगामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण खूप जास्त वाढलं गेलं आहे. याचं कारण म्हणजे डे टू डे लाईफस्टाईल. यामध्ये संतुलित आहार न ठेवणं, आपल्या शरीराकडे लक्ष न देणं, व्यायाम न करणं आणि जंक फूडचा जास्तीत जास्त उपयोग करणं. त्यानंतर आपण जर जास्त जंक फूडचा उपयोग करू तर यामुळे आपल्याला डिप्रेशन सुद्धा येऊ शकतं. आणि जर या व्यतिरिक्त आपले बोनचा सुद्धा प्रॉब्लेम आपल्याला उद्भवू शकतो. म्हणून मित्रांनो, जंक फूड खाणं हे नेहमीच टाळायला, कारण हे आपल्या शरीरासाठी बिलकुल चांगलं नाहीये.